नमस्कार. सर्वप्रथम मी श्री अरविंद व श्री माताजी यांना साष्टांग दंडवत करतो. तसेच माझे सद्गुरू स्वामी विद्यानंद व आईसाहेब यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. आज या व्याख्यानमालेचा दुसरा दिवस. मी श्री श्रीकृष्ण दीक्षित यांचा ऋणी आहे. ऋणी यासाठी आहे की आपला आजचा विषय आहे सावित्री, श्री अरविंदांचे स्वप्नशिल्प. माताजी म्हणतात, तुम्ही सावित्रीच्या संपर्कात येणं, सावित्रीचे वाचन असो, मनन असो, चिंतन असो, सावित्रीच्या संपर्कात येणं हा तुम्हाला झालेला श्री अरविंदांचा चेतनास्पर्शच आहे. आणि या चेतनास्पर्शास कारणीभूत ठरलेले श्री श्रीकृष्ण दीक्षित म्हणून मी त्यांचा ऋणी आहे. सावित्री हे श्री अरविंदांचे साधनाचरित्रच म्हणता येईल. हा श्री माताजींचा साधना प्रवास आहे, हा पृथ्वीचा योग आहे, तसाच तो श्री अरविंदांचाही योग आहे. माताजी तर म्हणतात की टू रीड सावित्री इज टू डू योगा. तुम्हाला दुसरं काही करण्याची गरजच नाही. सावित्री वाचणं हीच साधना आहे. सावित्री ही मंत्रयुक्त आहे. जसे आपले वेद मंत्रयुक्त आहेत ना, तसेच वेद हे अपौरुषेय आहेत. जाणीवेच्या अतिउच्च स्तरावरून लिहिलेले स्फुरलेले काव्य म्हणजे वेद आहेत. चेतनेच्या आपल्या मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या अव्यक्त जगताचं वर्णन, त्या अव्यक्ताला शब्दात पकडण्याचा प्रयत्न म्हणजे वेद आहेत. आणि त्यामुळे त्याला मंत्राचं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. तसंच सावित्रीचं आहे. सावित्री ही चेतनेच्या अतिउच्च स्तरावरून स्फुरलेली काव्य आहे आणि त्यामुळे त्याला मंत्राचं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. माताजी म्हणतात, इट्स अ मंत्र ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. एकदा एका शिष्यानी श्री अरविंदांना विचारलं सुद्धा की सावित्री एवढी दुर्बोध का, सामान्य माणसाला कळेल अशी सोपी करून लिहिता आली नसती का. त्यावर श्री अरविंद हसले आणि म्हणाले, चेतनेच्या जितक्या निम्न स्तरावर उतरून लिहिता येईल तितक्या निम्न स्तरावर उतरून मी ती शब्दबद्ध केलेली आहे. यापेक्षा निम्न स्तरावर उतरून ती मला शब्दबद्ध करता आलीच नसती. म्हणून सावित्री हा मंत्र आहे आणि श्री माताजी आणि श्री अरविंद ह्या त्याच्या अधिष्ठात्री देवता आहेत. सावित्रीचं वाचन म्हणजे या दोघांचं आवाहन आहे. आणि म्हणून सावित्री हा आपल्याला या जीवनरूपी भवसागरातून पार करण्याचा मंत्र आहे. या जीवनरूपी भवसागरातून पार करणारी नौका आहे. तसं तर सावित्रीची सुरुवात श्री अरविंद बडोद्यात असताना 1910 साली वगैरे झाली. त्यानंतर त्यात खंड पडला आणि खऱ्या अर्थाने 1910 नंतर 1927पर्यंत त्यात खंड पडला. आणि मग 1927 नंतर त्यांनी पुनश्च सावित्री लिहायला सुरुवात केली. 1927 म्हणजे आश्रम स्थापनेनंतर. पण त्यावेळेसही त्यांना तर जास्त वेळ देता आला नाही, कारण त्यांना प्रचंड लिखाण, पत्रव्यवहार, अनेक लेख असं लेखन चालू असल्यामुळे त्यांना सावित्रीला जास्त वेळ देता आला नाही. खऱ्या अर्थाने सावित्री 1940 ते 1950 या 10 वर्षात संपूर्ण सावित्रीमय झाले होते. म्हणजे
साधारण 1910 पासून 1950पर्यंत जवळपास 40 वर्ष ते सावित्री लिहित होते. सावित्री लिहिताना 1940 नंतरही वेळोवेळी त्यात सतत त्यांना त्याचं पुनर्लेखन करावं लागत होतं. सुरुवातीला त्यांनी काही काव्यस्फुरे, त्यानंतर त्याच्याबाबतचा अनुभव मात्र काही वेगळाच येऊ. आधी स्फुरलेलं काव्य आणि नंतर आलेला अनुभव हा जर वेगळा असेल तर ते काव्य कितीही चांगलं असलं तरी ते खोडून टाकत आणि जो अनुभव असेल तोच कागदावर उतरवत. आणि त्यामुळे त्यांनी जवळपास 12 ते 16 वेळा सावित्रीचं पुनर्लेखन केलं आहे, पुनर्संपादन झालं आहे. जे योग्य आहे, जो अनुभव आहे तोच त्यांनी सावित्रीत लिहिलेला आहे. आणि त्यामुळे सावित्री हा अतिशय प्रत्ययकारी आणि अनुभवगम्य ग्रंथ झाला आहे. सावित्री हे त्यांच्या अंतर्गत साधनेचं, आध्यात्मिक साधनेचं प्रवासवर्णनच म्हणता येईल. जडापासून अंतिम सत्यापर्यंतचा हा प्रवास अनेक खाचखळग्यांनी, काट्याकुट्यांनी भरलेला आहे. हा प्रवास किती कठीण आहे, त्यात येणारे अनुभव, अडचणी, हे सगळं त्यांनी यात वर्णन केलेलं आहे. आणि त्यामुळे हा अतिशय प्रत्ययकारी ग्रंथ ठरलेला आहे. साधनेच्या दृष्टीने आणि एकंदरीत आशयाच्या दृष्टीनेही हा अतिशय सर्वसमावेशक असा ग्रंथ झालेला आहे. अखिल मानवजातीच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे विशाल आणि सखोल दर्शन यातून त्यांनी आपल्याला घडवले आहे. त्याचं उगमस्थान म्हणजे आपल्या महाभारतातील वनपर्वात आलेले सत्यवान आणि सावित्री आख्यान. 12 वर्षाच्या वनवासाच्या अंतिम टप्प्यात ते मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात येतात. अतिशय कंटाळलेला, वनवासाला वैतागलेला, दुर्योधनाच्या कपटकारस्थांना वैतागलेला, अशा आलेल्या असहाय्यतेतून, हतबलतेतून धर्मराज युधिष्ठिर मार्कंडेयांना प्रश्न करतो की ही द्रौपदी शीलनिष्ठ पतिव्रता, तिच्या वाट्याला एवढे दुःख का बरे यावे? काय याआधीसुद्धा कोणी इतके दुःख सहन केले आहे काय? त्यावर मार्कंडेय ऋषी म्हणतात की हो, नुसतं दुःखच सहन केलं नाही तर त्या दुःखावर विजयही मिळवला आहे. आणि मग ते युधिष्ठिराला हे सत्यवान सावित्रीचं आख्यान सांगतात. वनपर्वात श्री व्यासांनी अवघ्या 300 ओळीत हे सत्यवान सावित्री आख्यान सांगितलेलं आहे. खरं तर याआधीही वेदात ही कथा आलेली आहे, परंतु व्यासांनी ही कथा मार्कंडेय ऋषींच्या तोंडून पांडवांना सांगितली. आणि या 300 ओळींवर श्री अरविंदांनी 23,800 ओळींचं अर्वाचीन इंग्रजी साहित्यातलं सर्वात मोठं खंडकाव्य रचलं. सत्यवान सावित्री आख्यान तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे, पण श्री अरविंदांना मात्र यात वेगळीच सावित्री दिसली. आणि या कथेचे रूपांतर त्यांच्या साधनेतून प्राप्त झालेल्या ऋतंभरा प्रज्ञेत चिंब भिजलं आणि हे सावित्री नावाचं खंडकाव्य तयार झालं. श्री अरविंदांच्या या खंडकाव्यात प्रमुख पात्र आहेत सत्यवान, त्याचे आईवडील, सावित्री, तिचे आईवडील, नारद आणि यम. यातलं सावित्री ही आपल्या कथेची नायिका, सत्यवानाची पत्नी. सत्यवान हा सत्याच्या वाटेवरचा पांथस्थ, तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणसाचा प्रतिनिधी, अज्ञानाच्या जंगलात हरवलेला. त्यानंतर सावित्री म्हणजे सवितेची पुत्री, परमसत्याची देवता, साक्षात जगन्मातेचा अवतार. तिचे पिता अश्वपती यांच्या साधनेची फलश्रुती म्हणजे ही सावित्री. सत्यवानाला मृत्यूच्या दाढेतून सोडवून आणण्यासाठी नुसतं तेवढंच नाही तर अखिल मानवजातीच्या चेतनेचं ऊर्ध्वारोहण करण्यासाठी ह्या मानवजातीला, पृथ्वीला
अमरत्वाकडे नेण्यासाठी, अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्यासाठी, अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी झालेला जगन्मातेचा अवतार म्हणजे सावित्री. यानंतर येतात अश्वपती, सावित्रीचे पिता, तपस्व्यांचा तपस्वी, योग्यांचा योगी. अश्व म्हणजे बलाचे प्रतीक, अश्व म्हणजे जोम, उत्साह. अश्वपतीला स्वतःला निर्वाण, मोक्ष असं जे म्हणतात ते काही नको आहे. त्याला आपल्या प्रजेची उत्क्रांती हवी आहे. त्या योगाने अखिल मानवजातीला त्याला त्याच्या उणीवा, कमतरता, दुःख, यातना यातून मुक्ती हवी आहे. त्याला पृथ्वीवर स्वर्ग आणायचा आहे, पृथ्वीचा स्वर्ग करायचा आहे आणि त्यासाठी तो कठोर साधना करतो. आणि त्याची फलश्रुती म्हणून त्याच्या पोटी आई जगन्मातेचा अवतार येतो, तो सावित्री. यानंतर द्युमत्सेन, सत्यवानाचे पिता, दृष्टीहीन, आंधळा, अज्ञानाच्या अंधकारात हरवलेला, स्वतःच्या राज्यातून निष्कासित झालेला आणि त्यामुळे जंगलात राहणारा असा द्युमत्सेन म्हणजे देवांचा अधिपती इंद्रच. दिव्य मनच म्हणा ना, पण हे आंधळं झालं आहे अज्ञानाच्या अंधकाराने, त्यामुळे जंगलात राहावं लागतं आहे. त्यानंतर यम आणि नारद ही 2 पात्रं राहतात. आपल्या कथेच्या अनुषंगाने पुढे आपल्याला ती भेटतीलच. सावित्रीचे साधारण 3 भाग पडतात. एक आहे पहिला अश्वपतीचा योग, दुसरा सावित्रीचा योग आणि तिसरा यम आणि सावित्री संवाद. अश्वपतीचा योग म्हणजे श्री अरविंदांचा योग. अश्वपती हे श्री अरविंदांचे प्रतीक आहे आणि त्यामुळे अश्वपतीचे अनुभव हे स्वतः श्री अरविंदांचे अनुभव आहेत. अखिल मानवजातीच्या उत्क्रांतीसाठी, चेतनेच्या ऊर्ध्वारोहणासाठी, अखिल सृष्टीच्या पृथ्वीच्या ऊर्ध्वारोहणासाठी अश्वपती साधना करतो आहे. अश्वपतीला स्वतःला मोक्ष, निर्वाण असं काही नको आहे. त्याला पृथ्वीवरच आनंद, शांती प्रस्थापित करायची आहे आणि त्यासाठी तो साधना करतो आहे. स्वतःच्या आत खोल उतरतो आहे, स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण त्याला माहिती आहे, मला जर पृथ्वीसाठी काही करायचं असेल, काही मिळवायचं असेल तर आधी स्वतःची उत्क्रांती क्रमप्राप्त आहे आणि त्यासाठी तो स्वतः साधना करतो आहे. त्याला सर्वात आधी स्वतःला जाणायचं आहे. मी कोण आहे, ईश्वर कोण आहे, माझं आणि ईश्वराचं नातं काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला शोधायची आहेत आणि त्या प्रवासाला तो लागतोही. साधना करताना अश्वपतीच्या लक्षात येतं, सुरुवातीला काहीही नव्हतं, सर्वत्र एकच तत्व, ते ईश तत्व सर्वत्र. तिथे सत नाही, असत नाही, अंधार नाही, दिवस नाही, प्रकाश नाही, एकच ईश तत्व शांत प्रचंड ऊर्जेसहित पहुडलं होतं. त्या ईशतत्वाला वाटलं, त्या ईश्वराला वाटलं एकोहम बहुश्याम आणि त्यातून शक्तीचं स्फुरण झालं. ह्या शक्तीने ह्या ब्रह्मांडाचा, या विश्वनिर्मितीचा पसारा मांडला. सुरुवातीला तिच्यातून आकाश, फक्त स्पंदन, त्या आकाशातून वायू, या वायूत हालचाल झाली. या स्पंदन आणि हालचालीच्या घर्षणातून पुढे अग्नितत्व तयार झालं. या अग्नितत्वातून आपतत्व आणि आपतत्वातून पृथ्वीतत्व, जडतत्व, अशी पंचमहाभूतांची ही सृष्टी तयार झाली. हा भगवंतच, तो ईश्वरच आपल्या शक्तीसहित सर्वत्र नटला. तोच मानवामध्ये अणुरूपाने स्थित झाला. तो अनंतच शांत झाला. तोच शांत बनून, जीव बनून या सृष्टीत नटला. तोच अज्ञानाचं पांघरूण लिहून तो आणि त्याची शक्ती खेळगडी म्हणून राबतायत. आनंदाने
खेळतायत हा त्यांचाच खेळ आहे. तोच ईश्वर चेतनेच्या अत्युच्च टोकापासून तो खाली जडापर्यंत पाझरत आला. त्यानेच अनेक नामरूप धारण केली. तोच जीव म्हणून या सृष्टीत आला. मानवाच्या हृदयामध्ये तोच अणुरूपाने वसला आहे. आणि आता ह्या जडरूपी शरीरातून पुनश्च त्याला स्वतःच्या स्वस्वरूपात त्या ईशतत्वात जायचं आहे. तो अनंत शांत बनला. सुखदुःखाचं पांघरूण लेवून तोच ही क्रीडा करतोय. ही सगळी क्रीडा त्याचीच आहे. अश्वपतीला साधना करत करत आत्मसाक्षात्कार होतो. तो त्याच्या स्वस्वरूपाला जाणतो. भगवंतच सर्वत्र सर्व रूपात नटलेला आहे हे त्याला जाणवतं. स्वतःच्या स्वस्वरूपाचा साक्षात्कार घडल्यावर आता अश्वपती विश्वात्मक होतो. संपूर्ण विश्वात तोच व्यापून राहिला आहे असा त्याला अनुभव येऊ लागतो. आणि हे विश्व संपूर्ण स्वतःमध्ये साठवलेलं आहे असा अनुभव येतो. यत्र तत्र सर्वत्र मीच पसरलो आहे असा सुंदर अनुभव त्याला येतो. आणि हे सर्व विश्व माझ्यात सामावलं आहे. स्वामी स्वरूपानंदांनी या अवस्थेचं मोठं सुंदर वर्णन केलं आहे. स्वरूपी विश्वरूप देखिले, विश्वरूपी स्वरूप सामावले, स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्यतत्व. आता विश्वरूप झाला आहे, विश्वात्मक झाला आहे. याच्याही पुढे तो विश्वातीत होतो आहे. श्री अरविंदांनी आपल्याला या साधनेच्या अनेक पायऱ्या अतिशय सूत्रबद्ध रीतीने व्यवस्थित समजावून सांगितल्या आहेत. अनेक पायऱ्यांचं समग्र दर्शन त्यांनी आपल्याला घडवलेलं आहे. अतिशय विलक्षण अनुभव आहेत, कल्पनातीत आहेत. अश्वपती आता मन बुद्धीच्या प्रांताच्या पलीकडे जातो. पारंपरिकदृष्ट्या आपण ज्याला मन म्हणतो त्याचे 3 विभाग श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलेले आहेत. एक भौतिक मन आहे, एक प्राणिक मन आहे आणि एक तार्किक मन आहे. यांना त्यांनी खुजे मन म्हटलं आहे. ड्वार्फ, ठेंगणे मन. मनाच्या प्रगल्भतेनुसार आणि क्षमतेनुसार त्यांनी मनाचे इतर अनेक प्रकार सांगितलेले आहेत. आपण ज्याला मन म्हणतो त्या मनापेक्षा उच्च मनाचे प्रकार त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. त्याला त्यांनी उच्च मन म्हटलं आहे, विशाल मन म्हटलं आहे. ह्या मन बुद्धीच्या पलीकडे अश्वपती उभा असतो, जिथे शून्यावस्था आहे. आणि इथे त्याला एक विलक्षण अनुभव येतो. अनेक जगतं दिसतात, जणू काय एकावर एक लगोरी रचाव्यात तशी ह्या जगतांची दर्शनं त्याला घडतात. जगन्नाथाचा रथच म्हणा ना, एकावर एक अनेक विश्व. जणू काय एका लाटेच्यावर दुसरी लाट, दुसऱ्या लाटेच्यावर तिसरी लाट. या 2 लाटा एकमेकाला कुठे भिडत आहेत तिथे फेस तयार झाला आहे, बुडबुडे तयार झाले आहेत. त्यात असंख्य जगतं आहेत. प्रत्येक जगताचं स्वतःचं असं वेगळं अस्तित्व तयार झालं आहे. त्या अस्तित्वावर त्या प्रत्येक जगताचं अनेक जगतांची अनेक लोक आहेत. आणि त्या प्रत्येक जगताला स्वतःचा असं आकाश आहे, स्वतःची भूमी आहे, स्वतःची भुवनं आहेत वेगवेगळी. असं एक प्रचंड मोठं अद्भुत आणि अकल्पनीय अविश्वसनीय असं दृश्य अश्वपती बघतोय. एक एक जगत, त्या जगताची लोक, त्याचं स्वतःचं अस्तित्व बघताना भान हरपून जात आहे. ह्याला खाली अंत नाही आहे आणि वरही अंत नाही. असं अनादी अनंत असं विश्व, एकमेकावर एक अशी विश्व तो बघतोय. कमानीच्या कमानी एकामागोमाग एक वर जाताना दिसत आहेत. जणू काय ईश्वर त्याच्या रथात बसूनच मार्गक्रमण करतोय असं एक विलक्षण दृश्य श्री अरविंदांनी बघितलं. अश्वपती या जगताच्या एक एक पायऱ्यावर चढत चालला आहे. ह्यालाच त्यांनी मनाच्या विविध प्रकार सांगितलेले आहेत.
त्यामध्ये एक आहे ते सर्वात आधी उच्च मन, हायर माइंड म्हटलं आहे. दुसरं आहे प्रकाशपूरित मन, इल्युमिनेटेड माइंड. तिसरं आहे ते साक्षात्कारी मन म्हणजे इंट्युटिव्ह माइंड. त्यानंतर ओव्हर माइंड आहे अधिमानस, आणि मग अतिमानस, आणि त्याच्यावर आहे ते सच्चिदानंद स्वरूप. या सगळ्या प्रांतातून फिरताना या अनेक जगतातून अश्वपती आता एक एक पायरी बघत चालला आहे, अनुभवत चालला आहे. श्री अरविंदांनी मानवाच्या उत्क्रांतीचं, या सृष्टीच्या, या ब्रह्मांडाच्या निर्मितीचं सूत्रच, त्याची उत्क्रांती या प्रवासातून मांडलेली आहे. हा अश्वपतीचा प्रवास आहे. विश्वसोपानाच्या पहिल्या पायरीवर तो उभा आहे. या जड जगत आता त्यांनी पार केलेलं आहे. याच्यावरचं जगत आहे ते सूक्ष्म जड जगत. सूक्ष्म जगत म्हणजे आपल्या या जड जगताचा ब्ल्यूप्रिंटच म्हणा ना, रोडमॅप. इथे जे घडतं ते जड जगतात त्याचं प्रकटीकरण होतं. असं हे सूक्ष्म जगत सौंदर्याने भरलेलं. अश्वपती ते पाहून थक्क होतो. तिथून वर निघतो, अधिक खोल उतरतो. चेतनेच्या वरच्या पायरीवर आता तो येतो आणि त्याला दिसतं. श्री अरविंदांनी इथे चेतनेचे, उत्क्रांतीचे विविध टप्पे सांगितलेले आहेत. यात सर्वात आधी आहे जड जगतानंतरचा तो निम्न प्राणाची जगत. म्हणजे चेतनेच्या उत्क्रांतीमध्ये, सृष्टीच्या उत्क्रांतीमध्ये, पृथ्वीच्या उत्क्रांतीमध्ये सर्वात आधी काय होतं तर जड तत्व होतं. फक्त जड तत्व. डोंगर, पर्वत, माती, खनिज यांनी भरलेली सृष्टी होती. यावर कधीतरी हजारो वर्षानंतर एखाद्या दगडावर एक कोंब फुटला. प्राणाचं रोपण झालं जडामध्ये. हाच तो निम्न प्राण, ज्याच्यातून वनस्पती फुलल्या. छोटे छोटे किडा, मुंगी, एकपेशीय असे प्राणी तयार झाले. यानंतर आले ते उच्च प्राणाची जगत आणि त्याच्या देवता. आता ह्या जडामध्ये प्राणाचं विकसन जास्त झालं आणि त्यामुळे जडाचं प्रमाण कमी आणि प्राणाचं प्रमाण जास्त झालं. इथे मग आता मोठमोठे पशु, पक्षी, जनावरं ही तयार झाली, जिथे फक्त आहार, निद्रा, मैथून हेच त्यांचं जीवन आहे. अशी उच्च प्राणाची जगत तयार झाली. ह्या उच्च प्राणाच्या जगतामध्ये आवेग आहेत, आकांक्षा आहेत, कल्पना आहेत, पण त्याला मूर्त स्वरूप मात्र नाही आहे. हे जीवन शृंखलाबद्ध आहे, कुठेतरी बांधलेलं आहे असं अश्वपतीला दिसतं. आणि हे का आहे बांधलेलं हे बघण्यासाठी तो अधिक खोल उतरतो. डिसेंट ऑफ नाईट म्हटलं आहे त्याला. त्या रात्रीच्या अंधारात उतरतो आणि त्या अंधारात, त्या तामसिक राज्यात त्याला दिसतं की इथे सर्व काही कपट, कारस्थानानं भरलेलं जग आहे. खोटेपणाचा मुखवटा धारण केलेलं, असत्यानी सत्यावर कुरघोडी केलेली आहे, अशुभानी शुभ झाकलं गेलेलं आहे. फसवणूक हाच इथला स्थायी भाव आहे. अश्वपतीला ते दिसतं. अश्वपती तिथे अधिक वेळ न थांबता वर निघतो. आता या उच्च प्राणात मनाचं रोपण पहिल्यांदा झालेलं आहे. इथेच तो केवमॅन तयार झाला आहे आणि त्याला आता का, कधी, कसे, कुठे प्रश्न पडायला लागले. हा केवमॅन निम्न मनाची राज्य असं त्याला श्री अरविंदांनी नाव दिले. चेतनेची उत्क्रांती होते बघा. यानंतर आहे ते उच्च मनाची राज्य, किंगडम ऑफ ग्रेटर माइंड्स. उच्च मनाची राज्य आणि त्याच्या देवता. अशा रीतीने जडापासून सुरुवात करून जड, प्राण आणि मन अशा चेतनेच्या विविध पातळ्याची उत्क्रांती बघत बघत
अश्वपती आता चेतनेच्या उच्च स्तरावर उभा असतो. अशा एका धुसर रेषेवर आता तो उभा आहे की समोर त्याला पुढे काही दिसत नाही आहे. ही त्याच्या चेतनेची, ही त्याच्या साधनेची दुसरी पायरी आहे. पहिल्या पायरीत त्याला आत्मसाक्षात्कार घडतो. दुसऱ्यामध्ये त्याला जो मिळालेला आनंद आहे, शांती आहे, प्रेम आहे, प्रकाश आहे, हा त्याला पृथ्वीवर आणायचा आहे. यासाठी तो आटोकाट प्रयत्न करतो आहे. आणि त्यासाठी तो चेतनेची शिडी पार करत करत उच्च चेतनेपर्यंत पोहोचलेला आहे. पुढे काय करायचं, पुढे जायला काही मार्ग दिसत नाही आहे. पण त्याला एक विलक्षण दृश्य दिसतं. जे स्वप्न तो घेऊन ही साधना करतो आहे, अखिल मानवजातीला अतिमानसिक चेतनेत परिवर्तित करायचं, पृथ्वीवर पृथ्वीवर स्वर्ग आणायचा, ते स्वप्न तो प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवत होता. आणि तो हरकून जातो. आणि तेवढ्यात त्याला जगन्मातेचं दर्शन घडतं. जगन्माता त्याला दर्शन देते. तिला माहीत आहे अश्वपती तिथे का आला आहे. ती म्हणते, हो वत्सा, मला माहिती आहे तू इथे का आला आहेस. पण अजून पृथ्वी तयार नाही आहे ही उच्च चेतना धारण करण्यासाठी. आत्ताच जर ही उच्च चेतना पृथ्वीवर नेली तर पृथ्वी भंग पावेल, अखिल मानवजात नष्ट होईल. अश्वपती याचना करतो, आई ही तर तुझीच निर्मिती आहे, मग तू असं मानवाला, पृथ्वीला यापासून वंचित का ठेवतेस. हा आनंद, हा प्रकाश, हा पृथ्वीवर मी नेण्यासाठी आलो आहे. त्यावर आई म्हणते, अरे इथे तर तू एकटाच आहेस. हा प्रकाश, हा आनंद दुसऱ्या कुणाला नको आहे. या यात्रेत तुझा सहप्रवासी कोणी नाही आहे. बघ तू मागे वळून, तुला एकट्यालाच ते हवं आहे. मानव अजून तयार नाही आहे. अश्वपती आपला हे का सोडत नाही. अश्वपती वारंवार याचना करतो, मग आई जर हे मला शक्य नाही आहे नेणं, तर मग तू स्वतः ये. तुझ्या कृपेने, तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या सहकार्याने हे सहज शक्य होईल. तूच या मानवाच्या चेतनेच्या ऊर्ध्वारोहणासाठी पृथ्वीवर ये. यावर मात्र आई जगन्माता अश्वपतीला आश्वासन देते की ठीक आहे, मी तुझ्या पोटी जन्म घेईन. आणि अशा रीतीने संतुष्ट आणि समाधानी होऊन अश्वपती परत आपल्या विश्वात यथावकाश अश्वपतीच्या घरात आई जगन्माता जन्म घेते. सावित्री म्हणून जन्म घेते. जन्मतःच अतिशय गुणवान, स्वरूपसंपन्न, लावण्यवती, बुद्धिमान, अग्नी शलाकाच जणू. कालांतराने सावित्री विवाहास योग्य होते. परंतु तिच्या या अनुपम सौंदर्य आणि बुद्धिमत्तेला बघून कोणीही वर तिच्याशी विवाह करण्यास तयार होत नाही. आणि त्यामुळे अश्वपती सावित्रीलाच वरसंशोधनासाठी पाठवतो. अनेक देश, अनेक गावं, अनेक प्रांत फिरत फिरत सावित्री एका जंगलातून जात असताना तिची अचानक सत्यवानाशी गाठ पडते. सत्यवान जंगलात राहणारा पण मूळचा राजपुत्र, राजविंडा, तरुण, त्याला पाहताच क्षणी सावित्रीला तो पसंत पडतो. सत्यवानही सावित्रीला बघता क्षणी तिच्या प्रेमात पडतो. दोघं एकमेकांना पसंत करतात, एकमेकांशी प्रेमाच्या आणाभाका घेतात. आणि सावित्री आपल्या घरी परत येते. सावित्रीचं आनंदी चेहरा बघून अश्वपती खुश होतो. त्याच वेळेस तिथे नारदांचंही आगमन होतं. अश्वपती, त्याची पत्नी मालती, नारद यांच्यासमोर सावित्री सत्यवानाची कथा
त्यांना सांगते की मी सत्यवानाला वरलं आहे आणि तो असा असा राजपुत्र आहे, पण सध्या जंगलात राहतो वगैरे वगैरे सगळी कथा त्यांना सांगते. तेही खुश होतात, आनंदित होतात. या सर्व प्रकारात नारद मात्र शांत असतात. म्हणून सावित्रीची आई त्यांना विचारते, तुम्ही शांत का? तुम्ही तिला आशीर्वाद देणार नाही का? तेव्हा नारद तिथे एक भयानक भविष्य कथन करतात. ते सांगतात, सत्यवान हा स्वरूपसंपन्न आहे, सत्याला धारण करणारा आत्मा आहे, पण त्याचं आयुष्य आजपासून अवघे 1 वर्षाचं आहे. आजपासून 1 वर्षांनी त्याला मरण क्रमप्राप्त आहे. हे ऐकता क्षणी तिथे धरणीकंप होतो. सावित्री स्तब्ध होते. मालती तर विलाप करू लागते. आणि मग तिथे मालती सावित्रीला समजावते की असू दे, तू एक काम कर, झालं गेलं विसरून जा, परत नव्याने प्रवास कर, नवा वर शोध, तुला यापेक्षा चांगला वर निश्चित मिळेल. एखादा राजपुत्र, राजबिंडा असा तरुण शोध आणि त्याच्याशी लग्न कर. पण सावित्री त्याला ठामपणे नकार देते. ती म्हणते, नाही, मी सत्यवानाला वरलं आहे आणि मी आता सत्यवानाशीच लग्न करणार आहे. मी आता सत्यवानाला वरलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत मी माघार घेणार नाही. ती नारदांना प्रश्न करते की अहो, ह्या ईश्वराच्या राज्यात हा इतका क्रूर कायदा का बरं? माझ्या मुलीच्या भाग्यात हे असं वैधव्य का बरं? तिने अशी काय चूक केली आहे की तिच्या आयुष्यात हा असा भयानक प्रसंग आला? ईश्वर एवढा क्रूर का बरं? त्यांनी हे दुःख का बरं निर्माण केलं? पृथ्वी ही त्याची निर्मिती म्हणजे त्याचं मूलच ना. स्वतःच्या मुलासाठी इतका क्रूर कायदा ईश्वराने का बरं केला? का हा कोणी दानवांनी केला आहे? यावर नारद म्हणतात, मालती, असं नाही आहे. मानवाला जर दुःखच झालं नाही तर त्याला ईश्वराचं स्मरण तरी होईल का? दुःख असतातच यासाठी, यातना असतातच यासाठी की मानव ईश्वराचं स्मरण करेल, स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान घडवेल आणि त्या चिरंतनाला प्राप्त करण्याचं उद्दिष्ट ठेवेल. ह्या स्थूलातच चिरंतन साठवलेलं आहे. त्या चिरंतनाचं शोध घेणं हे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट हवं. इथे नारद जीव, जगत, ईश्वर याचं तत्त्वज्ञान मालतीला समजावून सांगतो. श्री अरविंदांनी मालती, अश्वपती आणि नारद यांच्यातला संवाद अतिशय विस्तृतपणे सांगितलेला आहे. ही तत्त्वज्ञानात्मक चर्चा आहे आणि श्री अरविंदांचं तत्त्वज्ञान यातून त्यांनी मांडलेलं आहे. सामान्य माणसाला पडणारे प्रश्न त्यांनी मालती आणि अश्वपतीच्या तोंडून विचारले आहेत आणि नारदाच्या तोंडून स्वतः तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. नारद तिला सांगतात की आपणच आपल्या जन्माचं उद्दिष्ट ठरवतो. त्या उद्दिष्टावर चालताना आपण जी कर्म करतो त्या कर्मातून आपलं प्रारब्ध तयार होतं आणि ते प्रारब्ध भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतो. पुनश्च जन्म घेतो, परत कर्मबंध आणि परत मृत्यू येतो आणि राहिलेलं प्रारब्ध भोगण्यासाठी पुनश्च जन्म. अशी जन्म मृत्यूची साखळी आपणच तयार करतो. आपल्याच कर्मबंधातून ही जन्म मृत्यूची साखळी तयार होते, प्रारब्ध तयार होतं आणि प्रारब्ध हे प्रारब्धानेच फेडून भोगावं लागतं. त्याला दुसरा पर्याय नाही. तेव्हा आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आपणच ठरवतो. आपलं उद्दिष्ट काय असावं तर त्या चिरंतनाचा शोध, ईश्वराचा शोध हे आपलं उद्दिष्ट असावं. याउलट मानव मात्र भौतिक सुखातच आनंद मानतो
आजच्या भाषेत सांगायचं तर स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये जगतो, त्या व्यतिरिक्त बाहेर बघत नाही आणि त्यामुळे तो कर्मबंधाच्या सापळ्यात अडकतो आणि मग ते भोगण्यासाठी त्याला पुनश्च जन्म आणि मृत्यू भोगावा लागतो. तेव्हा आपलं उद्दिष्ट ठरवणं हा जो चॉईस असतो तो आपला असतो. चॉईस इज युअर्स. रामायणात माता सीता रामाबरोबर वनवासात जाण्याचा पर्याय स्वीकारते. ती निर्णय घेते की मी तुमच्याबरोबर वनवासात येणार. त्यामुळे तिला तो 14 वर्षाचा वनवास, त्यात रावणाकडनं तिचं अपहरण होणं आणि मग युद्ध, या सगळ्याला तोंड द्यावं लागतं. महाभारतात अर्जुन आणि दुर्योधन यांच्यासमोर जेव्हा श्रीकृष्ण पर्याय ठेवतो की एका बाजूला मी आणि एका बाजूला माझं सैन्य, त्यावेळेस अर्जुन श्रीकृष्णाला निवडतो. हे निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. तो श्रीकृष्णाला निवडतो, ईश्वराला निवडतो, भगवंताला निवडतो, म्हणजे तिथेच त्याचा विजय सिद्ध होतो. सो आपण आपल्या जीवनात जो निर्णय घेतो त्या निर्णयाने जे जगण्याचं उद्दिष्ट ठरवतो त्यावर आपलं प्रारब्ध अवलंबून असतं, असं श्री अरविंद आपल्याला इथून सांगत आहे. जीवच आपल्या स्वयं इच्छा, प्रेरणा, आकांक्षांनी चैतन्याला झाकून टाकतो आणि मग तो स्वतःलाच सर्व काही समजतो, असं श्री नारद मालतीला सांगताय. त्यावर अश्वपती एक सुंदर प्रश्न विचारतो. अश्वपती म्हणतो की मग जर जीव स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, प्रेरणांनी जीवाला झाकून टाकत असेल तर जीव मोठा की चैतन्य मोठं? आणि मग जर तसं असेल, म्हणजे जीव जर मोठा असेल तर मग चैतन्याला वर आणण्यासाठी, पृष्ठभागावर आणण्यासाठी काय करायला पाहिजे? आणि जर चैतन्य मोठं असेल तर त्यात मग प्रारब्धाचा काय पाड लागणार? यावर नारद अश्वपतीला सांगतायत की तो भगवंत, तो ईश्वरच, अनंतच शांत बनून प्रत्येक मानवाच्या हृदयात वास करतोय. पण जीव स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, वासनांच्या महापुरात चैतन्याला त्यांनी झाकून टाकलं आहे आणि त्यामुळे तो स्वतःलाच सर्वसमर्थ आणि सर्वश्रेष्ठ म्हणवतो आहे. त्याला अहंकार झाला आहे की करता करविता मीच आहे आणि त्यामुळे तो या सगळ्या जाळ्यात सापडलेला आहे. या कर्मबंधातून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या भगवंताला शरण जाणं. नारद अश्वपतीला संपूर्ण जीव, जगत, ईश्वर, प्रारब्ध, कर्मबंध याविषयीचं तत्त्वज्ञान सांगतात आणि जीवच कसा या वासनांच्या महापुरात अडकून स्वतःचं अस्तित्व, स्वरूप विसरला आहे आणि मग त्यामुळे कर्मबंधाला कारणीभूत झाला आहे, हे चैतन्य आणि जीव हे या सर्व इच्छा, आकांक्षा, प्रेरणा या जीवाच्या असतात. त्याचा चैतन्याशी काही संबंध नाही. त्यामुळे त्या जीवालाच भोगाव्या लागतात. चैतन्य यात कुठेही येत नाही. अशा रीतीने नारद अश्वपती आणि मालतीला हा संपूर्ण पसारा समजावून सांगतात आणि शेवटी हेही सांगतात की ईश्वर हा डोळस आहे, जीव एकांगी आहे. तो आपल्या एकांगी दृष्टीने ईश्वराकडे बघतो, पण ईश्वराची दृष्टी समग्र आहे. तो डोळस आहे, त्याला माहिती आहे काय करायचं आणि त्यामुळे सत्यवानाचा मृत्यू हा अटळ आहे. तुम्ही सावित्रीला सत्यवानाकडे जाऊ दे, कारण तिच्या हातून एक महान कार्य घडायचं आहे आणि त्यामुळे तिला सत्यवानाकडे परतणं क्रमप्राप्तच आहे, हेच विधिलिखित आहे. असं म्हणून नारद मालती आणि अश्वपतीला समजावतात आणि नारद तिथून अदृश्य होतात. आता सावित्री सत्यवानाकडे परत येते. जंगलात एका झोपडीत सत्यवान आपल्या आई वडिलांबरोबर राहत असतो.
सावित्री या झोपडीत राहायला येते. मूळतःच बुद्धिमान, सर्वत्र प्रेमाची पखरण करणारी, सर्वांवर माया करणारी ही जगन्माता त्या झोपडीचा जणू राजवाडाच बनतो. अनेक पशु पक्षी प्राणी आपला सर्व वैरभाव विसरून त्या प्रेमाच्या अंगणात नांदायला येतात. सावित्री, सत्यवान यांच्यात अपार प्रेम असतं. या अपार प्रेमात दिवस निघत असतात, जात असतात. सावित्री सासूसासऱ्यांची सेवा करते, उरलेला वेळ सत्यवानाच्या सानिध्यात घालवते. अशा रीतीने सर्व काही अतिशय आनंदात सुरू आहे. एक एक दिवस जसा सरतोय तसं सावित्रीला मात्र त्या एक एक दिवसात जाणीव होती की सत्यवानाचा मृत्यू जवळ येत चालला आहे. वरून सगळ्यांशी आनंद दाखवणारी, प्रेमाने वागणारी सावित्री आतून मात्र पोखरते. एक उद्विग्नता दाटून आलेली आहे. रात्र रात्र रडत जागवते की माझा सत्यवानचा जाणार आहे. अशाच एका विषण्ण रात्री रडत बसलेली असताना तिला अंतरात्म्यातून आवाज येतो, सावित्री, रडत काय बसली आहेस? उठ, तुझा जन्म काय रडण्यासाठी झाला आहे? तू मृत्यूवर विजय मिळवू शकतेस. उठ आणि लढायला सिद्ध हो. त्यावर सावित्री म्हणते, मी तर एक असहाय्य मानव, मी काय करू शकणार? मी मृत्यूला कसं जिंकू शकते? त्यावर तो अंतरात्मा परत तिला साथ घालतो, तिला तिच्या स्वरूपाची जाणीव करून देतो. तू या महान कार्यासाठी आली आहेस, ते कार्य तुला सत्यवानाच्या मदतीने पार पाडायचं आहे. तेव्हा तू उठ आणि साधनेला लाग. इथे मात्र श्री अरविंदांनी साधनेचं संपूर्ण स्वरूप आपल्याला उघडून दाखवलं आहे. साधना म्हणजे काय? आध्यात्मिकता म्हणजे काय? साधना करायची म्हणजे काय करायचं? याचा अतिशय लहान सहान बारीक बारीक संपूर्ण विवरण श्री अरविंदांनी सावित्रीच्या योगाने आपल्यापुढे मांडलेलं आहे. सावित्री साधनेला लागते. आता तिला संपूर्ण परिवर्तन घडवायचं आहे स्वतःमध्ये. परिवर्तन म्हणजे काय? मानव 3 स्तरावर जीवन जगतो, शरीर, प्राण आणि मन. मग या तिन्ही मध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. या तिन्हीची उत्क्रांती अध्यात्मात अपेक्षित आहे. मुळात अध्यात्म म्हणजे काय? तर आपल्या स्वस्वरूपाची जाण येणं. मी त्या ईश्वराचा अंश आहे याची जाण, त्या जाणीवेनुसार कर्मरत राहणं म्हणजे अध्यात्म आहे. सावित्री साधनेला लागते. श्री अरविंदांनी आपल्याला इथे साधना कशी हवी याचं अतिशय सुरेख वर्णन केलेलं आहे. शरीर, मन, प्राण याचं संपूर्ण परिवर्तन घडलं पाहिजे. शरीर त्या उच्च चेतनेला धारण करण्यासाठी समर्थ झालं पाहिजे आणि त्यासाठी ते सुदृढ, सशक्त, निरोगी, आरोग्यसंपन्न पाहिजे, ठणठणीत पाहिजे. त्यासाठी मैदानी खेळ खेळले पाहिजेत, व्यायाम केला पाहिजे, योगासनं केली पाहिजेत. हे शरीर ठणठणीत असेल तरच ती चेतना धारण करण्यास योग्य ठरेल. याच्यानंतर आलं प्राण आणि मन. एकाच नाण्याच्या 2 बाजू. मन क्षुब्ध झालं तर प्राणही क्षुब्ध होतो. हो, मनाला शांत करायचं, प्राणाचं नियमन करता आलं पाहिजे. त्यासाठी विविध साधना, प्राणायाम. मनासाठी मन स्थिर करायला हवं. हे अस्थिर मन सतत सगळीकडे उड्या मारत असतं. त्या मनाला शांत करायचं. याचे हजारो मार्ग आपल्याला सांगितलेले आहेत. पारंपरिक अध्यात्मात असे हजारो मार्ग उपलब्ध आहेत. आपल्याला हव्या त्या मार्गाने, ज्यात जो मार्ग आपल्याला आवडतोय, जमतोय, झेपतोय, त्या मार्गाने कुठल्या तरी एका गोष्टीवर मन केंद्रित करायचं आहे. अस्थिर मन आधी स्थिर करायचं आहे.
मग ते श्वासानुसंधान, नादानुसंधान, मंत्र, जप, जाप्य, नामजप काहीही करून आधी मन स्थिर करायचं आहे. मन स्थिर झालं मग आपल्या सगळ्या इंद्रियांचा आहार तो शुद्ध व्हायला हवा. इंद्रियांचा आहार म्हणजे डोळ्याचा आहार आहे बघणं, नाकाचा आहार आहे सुगंध, कानाचा आहार आहे श्रवण. हे सगळं काही मंगलमय झालं पाहिजे, आनंदमय झालं पाहिजे. यामुळे संपूर्ण चित्तवृत्ती पुलकित होऊन उठेल, चेतना उच्च स्तरावर जाईल. अशा रीतीने हे संपूर्ण शरीर, मन आणि प्राण हे ईश्वराभिमुख करणं ही साधना सर्वात मूलगामी साधना आहे. या तिन्हीचं परिवर्तन झालं पाहिजे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थात सतत ईश्वराभिमुख होणं, ईश्वराचं प्रक्षेपण होणं, ह्याला श्री अरविंद परिवर्तन म्हणतात. जीवनात हे परिवर्तन घडल्याशिवाय आध्यात्मिकता जीवनात उतरणार नाही. आणि म्हणून शरीर, मन आणि प्राण या तीनही स्तरांचं विकसन करणं, हे विकसित करणं ही साधना. कुठलाही एक स्तर अविकसित राहिला तर तो इतर 2 स्तरांना खाली खेचून घेईल. त्यामुळे या तीनही स्तरांवर सतत ईश्वराचं प्रक्षेपण होणं गरजेचं आहे. ही सर्व ईश्वराभिमुख होणं, ईश्वरासाठी जगणं, ईश्वराभिमुख होऊन जगणं म्हणजेच परिवर्तन आहे. हे परिवर्तन श्री अरविंदांनी आपल्याला सावित्रीच्या योगातून सांगितलेलं आहे. सावित्री योग करते, साधते, आत्मसाक्षात्कार होतो, ती विश्वरूप होते, विश्वात्मक होते, विश्वातीत होते. तिला या पुढे जाऊन अर्धनारी नटेश्वराचं दर्शन होतं. ती अर्धनारी नटेश्वर विश्वाच्या निर्मितीत दंग आहेत. या अर्धनारी नटेश्वराच्या मागे एक आकृती तिला दिसते जी अतिशय उच्चस्थानी आहे. ज्यांच्या योगाने हे अर्धनारी नटेश्वर काम करत आहेत ती सर्वोच्च चेतनेचं दर्शन तिला होतं. त्या चेतनेच्या पलीकडे निर्गुणाचा सागर दिसतो. काहीही नाही, निर्गुण निराकार समुद्र. सावित्री त्या निर्गुण निराकारात झेप घेते, त्याच्यात विलीन होते आणि तिला ईश्वराचा ध्वनी ऐकू येतो की सावित्री, तू आणि मी एकच आहोत, एकच आहोत. सावित्री आत्मबलाने संपन्न होते. आता एक वेगळंच तेज तिच्यामध्ये येतं. ती शांत होते. आता तो दिवस उजाडतो, सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस. त्या दिवशी सकाळी सावित्रीला माहीत आहे आज सत्यवानाचा मृत्यू होणार. सकाळी लवकर उठून सगळं आवरून ती आज सासूसासऱ्यांची परवानगी घेते. वर्षभरात प्रथमतःच ती आज सत्यवानाबरोबर जाण्यासाठी सासूसासऱ्यांकडे परवानगी मागते. तेही आनंदाने तिला संमती देतात आणि ती सत्यवानाबरोबर लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाते. सत्यवान झाडावर चढतो, लाकूड तोडायला आरंभ करतो आणि त्या क्षणी छातीत कळ येते. खाली येतो, सावित्री त्याचं मस्तक आपल्या मांडीवर घेऊन बसलेली आहे. तो सावित्रीला म्हणतोय की सावित्री, मला जवळ घे, माझा मृत्यू जवळ आला आहे, मी काय आता जगणार नाही, कदाचित तुझ्या योगाने मी जिवंत राहीन. त्याला प्रचंड वेदना होत आहेत आणि या स्थितीत तो गतप्राण होतो. आता सावित्री तिच्या मांडीवर मस्तक ठेवून मृत सत्यवान आणि समोर एक काळी धुसर आकृती दिसते. साक्षात यम मृत्यूदेवता तिथे आपला पाश घेऊन उभी आहे आणि ती सावित्रीला म्हणते की हे मर्त्य मानवा, बाजूला हो, मला सत्यवानाला नेण्यासाठी मी इथे आलो आहे, मला त्याला घेऊन जाऊ दे. असं म्हणून तो मृत्यूचा पाश सत्यवानाच्या गळ्याभोवती टाकून त्याला घेऊन चालला आहे. सावित्री त्याच्या मागे निघते. यम सुरुवातीला तिला परत जाण्यासाठी धमकावतो. हे मर्त्य मानवा, तू कोण आहेस, माझ्या मागे कशासाठी येतेस, परत जा. सावित्री काही न बोलता त्याच्या मागे पाठलागच करते.
पुढे जातो. यम एका अंधाऱ्या गुहेत, भयंकर अंधाऱ्या रात्रीतून प्रवास करतो. सावित्री त्याचा पिच्छा सोडत नाही. सावित्री तरीही पाठलाग करते. यमाला आश्चर्य वाटतं. या प्रांतात तर मनुष्य येऊ शकत नाही, मानव येऊ शकत नाही, ही कशी काय आली? तुच्छ लेखतो आणि तिला परत जाण्यासाठी धमकावतो. तो म्हणतो की अगं तू कोण आहेस? मर्त्य मानव. मानव म्हणजे कोण आहे? मातीचं ढेकूळ, फक्त विचारशक्ती असलेलं मातीचं ढेकूळ. त्यावर सावित्री त्याला तडफदारपणे सांगते की आत्मबलाचं तेज माझ्यात आहे, मी काय नुसतं मातीचं ढेकूळ नाही आहे. यम हसतो, पुढे निघतो. यमाच्या प्रांतात तिचा प्रवेश होतो. यम तिच्या धैर्याचं कौतुक करतो. तिला 3 वरही देतो. ज्या वरांच्या योगाने सावित्री आपल्या सासऱ्यांचे म्हणजे दृष्टद्युम्नाचे डोळे परत मागते. त्यानंतर त्यांचे गेलेलं राज्य, प्रतिष्ठा परत मिळवते. यम आता मात्र तिला म्हणतो की इथून पुढे मानवाला प्रवेश नाही, तेव्हा तू परत जा. तू कुठल्या प्रेमासाठी धडपडतेस? तुला सत्यवान कशासाठी हवा आहे? प्रेमासाठी? प्रेम म्हणजे काय आहे? शरीराची भूक. आज ना उद्या तू सत्यवानाला विसरशील. तू परत जा, नवीन जीवन सुरू कर. त्यामध्ये तू लवकरच सत्यवानाला विसरशीलसुद्धा. तू तर माझे आभार मानायला पाहिजे, कारण प्रेम हे कधी शाश्वत नसतं. कालांतराने प्रेमातली गहनता कमी होते आणि मग त्यातल्या उणीवा आणि कमतरता जाणवायला सुरुवात होतात. तू माझे आभार मानायला पाहिजे की निदान प्रेम अमर आहे, हा आभास तुझा सत्यवानाला मी नेल्यामुळे कायम राहील. त्यावर सावित्री त्याला म्हणते की माझं प्रेम हे काय शरीर सुखासाठी आसुसलेलं प्रेम नाही आहे. हे माझं प्रेम ईश्वराकडून आलेलं आहे आणि ईश्वराकडेच परत जाणार आहे. मला सत्यवान हवा आहे, तो या मानवी पृथ्वीवर, या मानवदेहातून, या मानवदेहाचं ऊर्ध्वारोहण करण्यासाठी हवं आहे. चेतनेचं ऊर्ध्वारोहण आम्हाला घडवायचं आहे. या पृथ्वीचा स्वर्ग करायचा आहे. यासाठी मला सत्यवान परत हवा आहे. यम हसतो. तो म्हणतो, तू तर प्रेमाला ईश्वरच बनवून टाकलंयस. नुसत्या प्रेमाने हे जग जिंकता येईल का? मी साक्षात मृत्यूदेवता आहे. अशी अनेक जगतं मी माझ्या संकल्पानुसार नष्ट करू शकतो. त्यावर सावित्री म्हणते की तू तुझ्या संकल्पाने मृत केलेली जगतं पुन्हा उभारण्याचं सामर्थ्य माझ्या प्रेमात आहे. यम म्हणतो, हा ईश्वरी कायदा आहे. ती म्हणते, ईश्वरी कायदा माझ्या इच्छेच्या विरुद्ध वेगळा नाही आहे. ईश्वर आणि मी एकच आहे. त्यामुळे जी माझी इच्छा आहे तीच ईश्वराची इच्छा आहे. जो ईश्वराचा कायदा आहे तो प्रेमाचाच कायदा असेल. तो म्हणतो, ईश्वर, आत्मा कोण आहे? हे सगळे भ्रम आहेत, भ्रामक कल्पना आहेत. ती म्हणते की तू माझा बुद्धिभ्रंश करायला बघतोयस, पण मला ईश्वर, माझ्यातच ईश्वर नटलेला आहे. मीच ईश्वर आहे हे मला माहिती आहे आणि तू ईश्वराच्या हातातलं एक शस्त्र आहेस. यापेक्षा जास्त काही नाही आहेस. मला या पृथ्वीचा कायापालट करायचा आहे, या पृथ्वीचा स्वर्ग करायचा आहे. त्यासाठी मला सत्यवान हवा आहे, तो तू मला परत दे. यावर यम हसतो. तो म्हणतो, अगं नुसत्या बोलण्याने, नुसत्या तत्त्वज्ञान सांगण्याने का कायापालट होणार आहे? त्यासाठी तुला ईश्वराची शक्ती लागेल. ती ईश्वरी शक्ती तुझ्याकडे आहे का? ती शक्ती मला दाखव, म्हणजे मग मी तुला तुझा सत्यवान परत देईन. असं म्हणता क्षणी सावित्रीमध्ये प्रचंड तेज तयार होतं. सावित्रीचं रूप पालटून तिथे जगन्माताच अवतार घेते. जगन्मातेचं दर्शन यमाला घडतं आणि त्याबरोबर यम अदृश्य होऊन तिथे एक गोड देवता प्रकट होते. आता ही देवता सावित्रीला म्हणते, पृथ्वी आणि स्वर्ग
ही वेगवेगळी जगतं आहेत. पृथ्वी वेगळी, स्वर्ग वेगळा. मी आता सत्यवानाला स्वर्गात नेतो आहे. तुझ्यापुढे 2 मार्ग आहेत. एक, तू सर्व पृथ्वीला विसरून तुझं कार्य वगैरे सगळं मागे टाकून सत्यवानाबरोबर स्वर्गात ये. आनंदाने सत्यवानाबरोबर तुला हवे तेवढे युग तू सत्यवानाबरोबर स्वर्गात राहू शकतेस. किंवा मी अशी व्यवस्था करतो की सत्यवान स्वर्गात राहील, तू पृथ्वीवर राहशील, पण हे दूरत्व तुम्हाला कळणारसुद्धा नाही. अशा रीतीने सत्यवान स्वर्गात आणि तू पृथ्वीवर राहा. सावित्री त्याचे दोन्ही पर्याय नाकारते. ती म्हणते, मी तर सत्यवान आणि मी दोघं स्वर्गातून तर आलो आहोत. पुनश्च स्वर्गात जाऊन काय करणार आम्ही? आम्हाला पृथ्वीचा स्वर्ग करायचा आहे आणि त्यासाठी मला सत्यवान परत हवा आहे. त्यासाठी मला सत्यवान पृथ्वीवरच हवा आहे. आम्ही दोघे मिळून या पृथ्वीचा कायापालट करणार आहोत. यावर देव तिला समजावतो की तू हा कायापालट करण्याचा निष्फळ प्रयत्न करतेस, तो करू नकोस. पण सावित्री त्या देवतेला प्रार्थना करते, तू माझ्या इच्छेचा सन्मान कर आणि मला सत्यवान परत कर. हे ऐकून तो देवही तिथून अदृश्य होतो आणि एक ईश्वरी ध्वनी तिला ऐकू येतो. हा ईश्वरी ध्वनी तिला 4 मागण्या, 4 वर मागायला सांगतो. त्यावर सावित्री त्या 4 मागण्या काय मागते? एका दृष्टीने हे श्री अरविंदांनी मागितलेलं पसायदानच आहे. ती म्हणते, मानवाच्या या वाईट परिस्थितीतही त्याला शांती प्राप्त होऊ दे. या वाईट परिस्थितीत त्यांच्यात एकत्व नांदू दे. दुःखितांना आधार देण्यासाठी त्यांना शक्ती प्रदान कर आणि सर्वांना तुझी प्रेम, कृपा आणि आनंद प्राप्त होऊ दे. अशा रीतीने ती परमेश्वराकडे एकत्व, शांती, प्रेम, कृपा, आनंद, शक्ती अखिल मानवजातीसाठी मागते. यामुळे देव संतुष्ट होतो. माझं कार्य हेच तुझं कार्य आहे, तुझं कार्य हेच माझं कार्य आहे असं म्हणून तिला ती सर्व शक्ती प्रदान करतो. तिच्या सगळ्या मागण्या मान्य करतो आणि तथास्तु म्हणून तो ध्वनीसुद्धा अदृश्य होतो. सावित्री पुन्हा मूळ स्थानी, सत्यवान तिच्या मांडीवर झोपलेला आहे अशा स्थितीत येते. सत्यवान खडबडून जागा होतो. त्याला हे सर्व अतिशय अविश्वसनीय, अकल्पनीय वाटतं. तो उठून सावित्रीला विचारतो, हे काय झालं, कसं झालं, तू कुठल्या कुठल्या जगातून मला फिरवून आणलं? आणि सगळे तिथे आनंदी आनंद पसरतो. सावित्री आणि सत्यवान कडकडून भेटतात आणि मग आपल्या घरी जाण्यासाठी निघतात. तिकडे मात्र सत्यवानाच्या वडिलांना दृष्टी परत येते. द्युमत्सेनाला त्याचं राज्य परत मिळतं आणि ते सगळे आनंदी आनंद होऊन सत्यवान सावित्री अजून आले नाहीत म्हणून त्यांना शोधायला निघतात. ह्या सगळ्यांची जंगलात भेट होते. सर्वत्र आनंदी आनंद होतो. सावित्री हे श्री अरविंदांनी लिहिलेलं एवढं मोठं खंडकाव्य आहे. याच्यामध्ये एक दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, आशावाद आहे, जो श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलेला आहे की आपलं भाग्य आपल्याला बदलता येतं, नियती आपल्याला बदलता येते, त्याच्यावर मात करता येते. यासाठी हवं आपला पुरुषार्थ आणि त्या जगन्मातेची आपल्याला मिळणारी साथ. श्री अरविंदांनी सावित्रीतून आपल्याला परमेश्वराकडे पोहोचण्याचा मार्ग दिला आहे. अभिप्सा, त्याग आणि समर्पण ही त्रिसूत्री त्यांनी यातून सांगितली आहे. अभिप्सा म्हणजे तळमळ,
ईश्वर प्रेमाची तळमळ, ईश्वर साक्षात्काराची तळमळ, स्वस्वरूपाची तळमळ. आपलं शरीर, मन, प्राण याच्यातून आक्रंदन उठलं पाहिजे भगवंतासाठी. हे करताना, परिवर्तन घडवताना, या शरीर, मन, प्राणाचं परिवर्तन करताना आपल्याला त्याग हवा आहे. त्याग कसला? आपल्या आसक्तीचा. त्याग कसला? आपल्या अहंकाराचा. हा त्याग करत करत सगळं काही सोडून द्यायचं. त्यातून वैराग्य उत्पन्न होईल. एकदा हे वैराग्य आलं की मग समर्पण लांब नाही. वैराग्य म्हणजे हनुमंत हे वैराग्याचं प्रतीक, भक्तीचं प्रतीक. ही भक्ती उदयास आली पाहिजे. संपूर्ण समर्पण घडलं पाहिजे. विनाअट संपूर्ण समर्पण. हनुमंताला त्या मोत्याच्या मण्यात श्रीराम नव्हते. प्रत्येक मोत्याचा मणी तोडून फेकून दिला. जिथे भगवंत नाही ते माझ्या कामाचं नाही. अशा रीतीने अभिप्सा, त्याग आणि समर्पण ही त्रिसूत्री श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलेली आहे. यत्र तत्र सर्वत्र भगवंतच नटलेला आहे. तोच अतिउच्च चेतनेतून, तोच स्वतःच्या स्वरूपातून अनेक नामरूपाने नटत 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 जडाच्या सूक्ष्मतम स्तरापर्यंत आला आणि पुनश्च स्वतःचा शोध घेण्यासाठी परत निघाला. हा त्याचा चेतनेच्या अतिउच्च स्तरापासून, सच्चित आनंद स्वरूपापासून होणारा संकोचक्रम, त्याची अपक्रांती आणि मग आपल्या साधनेतून होणारी उत्क्रांती, स्वस्वरूपाला भेटण्यासाठी होणारी उत्क्रांती, हा सावित्रीचा विषय आहे. सावित्री हा अध्यात्माचा महासागर आहे. त्यात अश्वपतीचा योग आहे, माताजींचा योग आहे, श्री अरविंदांचा योग आहे, पृथ्वीचा योग आहे. ह्यात पृथ्वीच्या उत्क्रांतीचा आलेख आहे. पृथ्वीचा भूत, भविष्य आणि वर्तमान सांगितलं आहे त्यांनी. पुढच्या हजारो वर्षांचं भविष्यकथन केलेलं आहे. मानववंशशास्त्राचा इतिहास आहे, गूढवाद आहे. काय नाही आहे सावित्री. श्री अरविंद आपण पाहिलं तसं 40 वर्ष हे त्यांचं साधनाचरित्र लिहित होते. वारंवार त्यात बदल करत होते, पुनर्लेखन करत होते. चेतनेचा स्तर उंचावत होता, तसतसे त्यात बदल होत गेले. 1940 ते 50 तर संपूर्ण ते सावित्रीमय झाले होते. शेवटची 10 वर्ष त्यांच्या जीवनाचं सर्वात मोठं कार्य म्हणजे सावित्रीचं लिखाण होतं. सप्टेंबर 1950ला सावित्री पूर्ण केली आणि डिसेंबरमध्ये त्यांनी देह ठेवला. अशा रीतीने सावित्री हे त्यांचं जीवनचरित्र, साधनाचरित्र, आध्यात्मिक अनुभवांचं चरित्र, आध्यात्मिक प्रवास वर्णनच झालं. आणि त्यामुळे शेवटी ते सावित्रीमयच झाले आणि सावित्रीसाठीच जगले. सावित्री हे त्यांचं स्वप्नच होतं, जे त्यांना प्रत्यक्षात उतरवायचं होतं. अतिमानसाचं अवतरण, जे त्यांनी नंतर माताजींकरवी घडवलंसुद्धा. 23,800 ओळींचं हे खंडकाव्य, यातली एक छोटीशी ओंजळ वर काढायचा प्रयत्न केला आहे. हळूच सावित्रीचं मुखपृष्ठ उलगडून बघण्याचा हा प्रयत्न आहे. तसं तर सावित्रीचा अभ्यास करायला एक आयुष्य पुरं पडणार नाही. इतकं श्री अरविंदांनी लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे. हा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. हे अनुभवामृत आहे आणि ते मुक्त असताना त्यांनी आपल्याला वाटलेलं आहे. या अध्यात्माच्या समुद्राच्या रेतीतला एक कण जरी आपल्या हाताशी आला तरी आपण स्वतःला भाग्यवान समजू. जे मला समजलं असं वाटलं, जे सांगावं असं वाटलं, जे कळलं आहे असं वाटलं, ते सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. कुठे चुकलं असेल सर्वांची क्षमा मागतो. श्री अरविंद व श्री माताजींना कोटी कोटी प्रणाम करतो.
आणि थांबतो. धन्यवाद.